घ्या बायको, चहा घ्या. बोला नवरोबा. काय सगळं ठीक आहे ना आता? नाही म्हणजे अजून काही रडायचं बाकी आहे का म्हणून तुला विचारलं. ए काय रे श्री, अगं गंमत केली. काय वेड्यासारखीच वागले ना मी काल रात्री. नाहीतर आणखीन कसं वागणार आहेस? श्री, नाही, वेड्या मुलीशीच लग्न केलंय मी. मग बघ तू किती वेडा आहेस. तो मी आहेच. अरे ते इकडे. हॅलो, बोल रे. ताई आज येऊ ना? हो हो ये. होईल ना पण काम? हो पिंट्या. नाही त्याला मला ना जरा अवघड वाटतंय ग. काहीही अवघड नाहीये. अरे रोज लोनची इतकी प्रकरणं होतात बँकेत, आमच्यासाठी तर रुटीन येते. पण मला मिळेल ना? अरे पिंट्या, तुला चांगली नोकरी आहे, परमनंट आहेस तू, का नाही मिळणार? बरं तू ये तरी, मग आपण बोलूया. चालेल मग, ठीक आहे, येतो मी. आणि पिंट्या, आता मागे हटायचं नाही हा. मामाचं नवं घर हवंय आम्हाला. हो ताईडा, ठेवू? हो ठेव, आणि ये लवकर, वाट बघतेय. पिंट्या, घर घेतोय. अरे वा. अरे लोन साठी भेटायला येणार आहे आज बँकेत. लोन? पण काय पण काय? तितकं लोन मिळेल त्याला असं वाटत नाहीये श्री. म्हणजे? नाही म्हणजे लोन मिळेल, पण त्याला हवंय तितकं लोन कदाचित नाही मिळणार. अगं मग आपण मदत करूया ना. त्याला नाही आवडणार. अगं आपण सांगायचंच नाही, लोन म्हणून दे ना त्याला. म्हणजे तू मला दिलं होतंस तसं. हा म्हणजे आता अशीच काहीतरी ट्रिक करावी लागणार ना. खरं तर तसंच काहीतरी करावं लागेल. घे. वा, मस्त बातमी दिलीस. हो सरे, तेच म्हणतेय मी. जरा लक्ष दे ना मी काय म्हणते याच्याकडे. हे बघ, फार देवदेव करू नकोस. त्या घरात जसं असेल तसं. हा, आणि हो, सासूबाई काही कमी जास्त बोलल्या ना तर मी बोलले असं समज आणि विसरून जा. अगं मोठ्या माणसांचं बोलणं असं लावून घेऊ नये मनाला फार. हो, आणि हो, सारखं बाळ बाळ करू नकोस. नाही सरे, आम्ही सगळे आहोत ना ग बाळाचं करायला. नाही, मला कळू शकतंय की तुलाही यायचंय म्हणून, पण त्या घरात जसं असेल तसं करायला पाहिजे की नाही. पप्पूंना सासूबाईंना विचार, ते काय म्हणतील तसं कर. हा, कळलं काय म्हणते मी? काय? अगं बाई, पप्पूच म्हणाले का असं? हो अगं, बेबी पण येणार आहे. हो, पण पप्पू आणि देव मित्र आहेत ना, हे फार चांगलं झालं. हो, मग आता तू पण ये लवकरच. नाहीतरी हो, पण एकदा सासूबाईंना विचारून घे. हा, ये लवकर, वाट बघते मी. ठेवते आता फोन. हा, लवकर ये. लगेच आणि स्पष्ट सांगतो, मुलगी पसंत आहे. लग्नानंतर मुलीने नोकरी नाही केली तरी चालेल, तिने फक्त माझ्या बाबांची काळजी घेतली पाहिजे बस. आई गेल्यानंतर बाबा एकदम एकटे पडले, त्यात आता माझंही लग्न ठरलंय. मी युकेला चाललोय कायमचं. मी गेल्यानंतर बाबा एकटे पडू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी लग्नासाठी आग्रह धरलाय बाबांकडे. समजाव रे तिला, समजाव. आपल्या बापाच्या वयाच्या माणसाची लग्न करायला निघाली ती.
गर्भ श्रीमंत आहेत ते. एवढा पैसा कधी पाहिलाही नसेल तुम्ही आयुष्यात. जान्हवी हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही तुमच्या घरी आलो होतो, हे सांगितलं नाही का यांनी तुम्हाला? श्री सुद्धा जान्हवीला भेटायला आला होता, हेही सांगितलं नसेल तुम्हाला. बरं, आम्हाला हेही सांगण्यात आलं नाही की जान्हवी प्रेग्नंट आहे. असं जानूचंच म्हणणं होतं, पण ती हॉस्पिटलमध्ये आहे हेही सांगितलं नाहीत आम्हाला. जोपर्यंत मी जान्हवीला भेटले नाही तोपर्यंत मी याच इम्प्रेशन मध्ये होते की जान्हवीला डिवोर्स हवाय. काय? हो, पण पण आम्हाला वाटलं की जावई बापूंना डिवोर्स हवाय. तेच क्लिअर करायला आलीये मी. यांनी श्रीला सांगितलं जान्हवी तुमच्या घरात नांदणार नाही. आधी चाल तू आई, आणि जाऊन सांग तुझ्या आई वडिलांना नवऱ्याने त्या दिवशी टाकले. आता का थोबाड शिवलं तुझं? बोल ना. नाही, नाही, थोबाड का शिवलं? थोबाड का शिवलं? कला लोक बघतायत लोक. बघू देत लोकांना. कळू देत ना लोकांना की तुमच्या चिरंजीवाने काय दिवे लावलेत ते. काय मोठा तीर मारून आलाय ना. आई इकडे जीवाचं रान करते, चांगल्या मुलीशी त्याचं जुळावं म्हणून, नीट संसार व्हावा म्हणून जीव काढून ठेवते. आणि ह्याला बघा काय अवदसा सुचले. ह्या महामायेला घेऊन आलाय माझ्या उरावर बसवण्यासाठी. मी पाया पडतो तुझ्या, आता बस कर ना ग प्लीज. अरे मी पाया पडते तुझ्या. मोठा पराक्रम गाजवून आलायस ना तू. पाया पडलं पाहिजे तुझ्या. धन्य धन्य झालं हो माझं जगणं. अगदी तुमच्या सारख्याच्या पाया पडल्यानंतर मुक्ती मिळेल ना मला. तमाशा पुरे. आणि आता घरात चल. आणि काय करू? काय पंख्याला लटकू का अंगावर रॉकेल ओतून घेऊ? सगळ्यांसमोर पेटवून घेते मी स्वतःला. आजच काय तो खेळ संपून टाकते सगळा. अरे पुरे झाले आयुष्याचे दिंडवडे. आता आणखी काही वाभाडे निघण्यापेक्षा संपूनच टाकते ना आयुष्य. आणि सगळ्यांसमोर जीव देते मी, सगळ्यांच्या साक्षीने. मी मेले तर एकटी नाही मरणार. तुमच्या गळ्याला फास लावून जाईल, लक्षात ठेवा. झाली बाई एकदाची आवरावर. आई ग, शरीराला एवढं काम करायची सवयच नव्हती ना. छानू होती तेव्हा सगळं तीच करायची. तेव्हा जरासं काम केलं असतं तर जरा सवय तरी राहिली असती. तेव्हा आराम केला आणि आता अगदी तो भारी पडतोय. संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायला हवी आहे. पडते थोडा वेळ आणि मगच करते. सुनीताने कोशिंबीर छान केली होती नाही? नाही म्हटलं, सुनीताने आज कोशिंबीर छान केली होती. हो, म्हणजे पहिल्यांदाच केली होती, पण अगदी जानू सारखीच केली होती. सांगितलं की नाही तिला? अहो म्हणजे फोन केलात का तिला? कशाबद्दल? हेच सांगायला की कोशिंबीर छान झाली होती म्हणून. ऑफिस मधून आली की सांगेन. मला बाई राहावलंच नाही, मी पटकन सांगितलं. म्हणजे तीच फोन करते ना मला दिवसातनं एकदा तरी, जेवलात की नाही ते विचारायला. तेव्हा मी सांगून मोकळी झाले. बोलत काय बसले मी. दळण काढायचंय, गहू पण नीट करायचंय. पडण्याच्या आधी जरा गहूच नीट करून घेते, म्हणजे काम तरी हाता वेगळं होईल ना माझं.
खरंच बदलली का आणखी काही नाटक आहे हे चांगुलपणाचं? पण चांगुलपणाचं नाटक असेल तर ते तिच्या फक्त शब्दात येतं, वागण्यात नाही. तिचं वागणं काहीतरी बदललंय. म्हणजे अगदी शरीराला झीज पडेल एवढं करतेय. नवीनच आहे काहीतरी. हे खरं आहे की नाही देव जाणे, पण बदल झालाय हे मात्र खरं. हा चालेल, असंच करूया आपण. जान्हवी आता ऑफिसला गेली ना की येईन मी घरी. अरे कशाला काय, तुझा डबा करायला नको काय? नको, माझ्यापेक्षा तुला स्वयंपाक जास्त चांगला येतो असं वाटतंय का तुला? सकाळ सकाळ फोन झालेला दिसतोय कांताचा. देव, अरे इतकी वर्ष तू केलंस ना, आता मला करू दे की तुझ्यासाठी. हो हो, मी येणार आहे घरी. सगळी आवरावरी करायची आहे ना. आता जान्हवीचे दिवस भरत आलेत ना रे, जीव अडकलाय त्याच्यामुळे माझा इथे. मग मी घरी येते, तुझा डबा करते आणि पुन्हा येईन मग इथे. ओके ठीक आहे, चालेल चालेल, बाय. बाई ग, हे सगळे 1 ग्रॅमचे दागिने आहेत? वय आहे. आवडले ना तुम्हाला? आवडले म्हणजे काय? खरंच आवडले. न आवडण्यासारखं काय आहे त्याच्यात? अगं पण उगीच एवढा सगळा खर्च केलास नाही, खूप पैसे लागले असतील. नवीन घर घ्यायचं पण म्हणतेस ना. हाय, रोहनच बोलला मला. रोहन? हा, आता तुम्हाला आवडत नाही ना रोहन्या बोललेलं, म्हणून मग. अगं नाही का नाही, तू म्हण म्हण म्हण, तुला जे काय हवंय ना ते म्हण, माझं काही म्हणणं नाहीये. असू द्या हो, तुम्ही किती प्रेमानं नाव ठेवलंय रोहन म्हणून, तर मग मी त्याला रोहनच म्हणेन. आणि रोहनच बोलला मला की आईला दागिने लय आवडतात, लय हाऊस आहे त्यांना. पण मला सोन्याचे नाही करता आले, पण आय मला जमल ना तसं मग म्या करेन सोन्याचे नक्की. आणि मला काय सोन्याच्या दागिने एवढी घालायची हाऊस नाहीये. तुम्ही घाला, तुमच्यावर लय छान दिसतात. आणि तेवढीच आपली शेविंग बी होईल नाही का? एवढी गुणाची सून मिळाली आहे ग मला. आई, तुम्ही माझ्यासाठी 1 कराल ना, तर मी तुमच्यासाठी 10 करायला बी मागं पुढं बघणार नाही. ए पोरी, पोरी, मला माफ कर. ओ, आता हे काय नवीन? नाही ग, हे खरं खुर आहे. मनापासून माफी मागते मी तुझी. चाळीसमोर केलं ना ते सगळं तोंड देखलं होतं. माझी जानू म्हणत होती ना, तेच बरोबर आहे. या घरासाठी तुझ्यासारखी सूनच योग्य आहे, दुसरं कोणी नाही. माझ्या डोळ्यात ना मोती पडलं होतं म्हणून मला ना काही दिसतच नव्हतं. पण खरंच सांगते, माझ्या पोराची पसंती ना अगदी सोन्यासारखी आहे. या 1 ग्रामच्या सोन्यावानी. हे याने अगदी 100 नंबरी सोन्यासारखी. माझी गुणाची बाई.
येस. एक्सक्यूज मी, हाऊ कॅन आय हेल्प यू? ते वाक्य कुठून ऐकलं तुम्ही? कुठलं? तेच बाईनी मनात आणलं तर अख्खं जग चालवू शकते, माणसं हँडल करणं तर खूप सोपं आहे. ऐकलं विकलं नाही, मला वाटलं म्हणून मी बोलले. म्हणजे हे हे तुमचं वाक्य आहे? हो. क्या बात आहे. मिस्टर अकाउंटंट. सॉरी. दॅट्स ओके. नाईस टू मीट यू. सह्या नाही का द्या. सर सह्या करायच्यात. तुम्ही चहा घेणार? लगेच आणतो, एकदम गरम मसाला टाकून. तुम्ही चहा आणायला कुठे चाललाय? किचन मध्ये. चहा मी आणतो ना. तुम्ही तुम्ही बसा बसा बसा. आलोच. साहेब, चहा साखरेचे डबे सापडणार नाहीत तुम्हाला. तुम्ही अकाउंटंटला साहेब म्हणता? चिडलेत ते माझ्यावर. आणि एकदा ते चिडले ना की मग सगळ्यांनाच ते साहेब म्हणतात. तुम्ही त्यांचं खूप कौतुक करता आणि मोठा माणूस आहे म्हणता. म्हणजे मला जरा विचित्रच वाटले ते. ते खूप शिकले नाही आहेत का हो? कोण? गोखले? जान्हवी परदेशात जाऊन मॅनेजमेंट का काय ते शिकून आलेत. ते एकदम सॉफिस्टिकेटेड माणूस. मला ना त्यांचा अकाउंटंट त्यांच्यापेक्षा जास्त सॉफिस्टिकेटेड वाटला. नाही म्हणजे तेही चांगले आहेत, हुशारही असतील. काय बोलतेस काय तू जान्हवी? पैशाची मिजाज नाही, मोठा माणूस, एकदम नम्र. हो, नम्र म्हणजे मला चहा करून द्यायला स्वतः उठले. काहीतरीच काय जान्हवी. माझी अर्धांगिनी बनून मला पूर्णत्वाला पोचण्याचं सौभाग्य देशील जान्हवी. माझी लाईफ पार्टनर होशील. मी खूप प्रयत्न केले श्री, मला तुला सांगायचं होतं की तू बाबा होणार आहे.
सगळे वाट पाहत आहेत बाळा तुझी. कधी येणार आहेस तू? जान्हवीताई, तुझा भाऊ आणि वहिनी आली. हो का? आलेच. दोघांचे येत ना? चालेल, मी बघते, सरांशी बोलते आणि सांगते तुम्हाला. कधी पतोर सांगाल ताई? सांगते अगं लवकरच. तुम्हाला घर आवडलंय ना? पण हो, घर आवडलंय, पण लोन किती मिळतं त्याच्यावर ठरेल ना पुढचं सगळं. लोनचं होईल रे, एवढं काही टेन्शन नाहीये. अगं तसं नाही ताई, लोन किती मिळतंय ते पण आपल्याला जरा बघावं लागेल ना. कारण आता डाऊन पेमेंटसाठी फार पैसे नाही आहेत माझ्याकडे. लोन त्या प्रमाणात मिळालं ना तरच घर घेणं पॉसिबल आहे. नाहीतर मग आता नको सुनीता. बाबा म्हणतात तसंच हांतरून पाहून पाय पसरले पाहिजेत आपण. रोन्या, तू कशाला नाकार घंटा लावतोयस? अगं थांब की जरा, ताई सांगतील मग ठरवूया आपण. पिंट्या रे, ती म्हणते ते बरोबर आहे, नको एवढी काळजी करूस.